पाहतोय खेळला जातोय. याच्यावरती धावा किती, धर्मेंद्र आलाय म्हणजे एकच धाव खर्चित करेल. अगदी एक धाव येते. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय अर्थातच सुपर हिरो पाडेकरवाडी अर्थातच रजनीकांत दादा ठरतायत. 1 ओव्हर 1 रन पूर्णपणे पाहायला गेली तर एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केले. एकचं समीकरण कंटिन्यू ठेवलं होतं ते ठरतात या मॅचचे. मॅन ऑफ द मॅच रजनीकांत दादा यायचं आहे. आणि सूर्याचीवाडी संघ आपला देखील खेळ चांगला आहे. तृतीय पारितोषिकावरती नाव देखील आपण कोरलंय. आपला देखील सन्मान करणं गरजेचं आहे. आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. आपला प्रतिनिधी व्यासपीठाच्या दिशेने लावून द्यायचं आहे. विनंती असेल सूर्याचीवाडी पाडेकरवाडी संघ सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठा शेजारी येऊन थांबायचे. अगदी आयोजन आपलं याची देखील नोंद ठेवा. पाडेकरवाडी संघ या, सर्वांना विनंती असेल. फटका खेळलाय. अगदी ऑब्स्टिक वरती येऊन फटका खेळत असताना 2 बाउन्स धर्मेंद्र होता. त्याने मात्र चेंडू गॅदर केलाय आणि त्या दरम्यान येत आहेत 2 धावा. अगदी 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. येत आहेत 2 धावा आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वरती. 3 चेंडू पूर्ण 4 धावा. अजूनपर्यंत पाहिलं तर शुभम साळुंखे हा शांत राहिलाय. 3 चेंडू पूर्ण झाले. 3 मध्ये पाहायला गेले तर एक चेंडू त्याने खेळला होता. तदनंतर आपण पाहतोय अगदी शुभमला देखील धर्मवीर संभाजी क्रिकेट असोसिएशन पठार विभाग याचे आपण पाहतोय उपाध्यक्ष साहेब अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय आकाशजी मोरे साहेब यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. आकाशजी मोरे साहेब या आपण देखील. धर्मवीर संभाजी क्रिकेट असोसिएशन स्पीडअप घ्या, विनंती असेल. आपण चेस करणार आहोत मिस्टर सँटी दादा. दांडी गुल कार्यक्रम केला जातोय. शुभमचा खेळ संपवला जातोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. शुभम मात्र स्वतःवरती नाराज आहे. अगदी त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. म्हणजेच रजनीकांत दादा मागील मॅचची आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ठरतात. अगदी आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये त्यांना हे पारितोषिक दिलं जात आहे. 1 ओव्हर 1 रन 1 विकेट त्यांनी मात्र घेऊन हा पुरस्कार पटकावलाय. तदनंतर आपण पाहतोय सूर्याशिवाडी टीम कॅप्टन आपले सन्मान चिन्ह देखील आपण स्वीकारायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एसपी ला आपण पाहतोय. चेंडू मात्र झालेत 5 पूर्ण. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. तर मात्र शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील आपण पाहतोय. मिस्टर सँटी टू बॅटर एसपी. स्पीडअप घ्या विनंती आहे. फास्ट अँड फ्युरियस धर्मेंद्र पवार आपणास पाहायला मिळाला या चेंडूवरती. 1 धाव येते या शेवटच्या चेंडूवरती. 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 8 धावा. आता मात्र दुसरं षटक, शेवटचं षटक कोण येईल या. स्पीडअप घ्या. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान प्रमोद चंद्रकांतजी पवार साहेब यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. आपण देखील यायचं आहे.
बॅटर आउट म्हणजे विनोद दादांना माघारी जावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय या संघाचा दुसरा सलामीवीर आपण पाहतोय. कॉल कम्युनिकेशन चुकलंय, संवाद साधायला चुकला गेला आणि नुकसानाला सामोरे जावं लागलं. एक्सपिरियन्स आपण पाहतोय, अनुभवाचे बोल सुनावले जाणार आहेत या मॅच मध्ये. गावावरतून मी ही स्पर्धा खेळण्यासाठी नवी मुंबईमध्ये का आलोय हे मुकुटरावजी दाखवून देत आहेत. सिनियर सिटीजन आपण पाहतोय, अर्थातच 40+ लिजंड खेळाडू आहेत सह्याद्री क्रिकेट आशियन मधील. एक मार्गदर्शक, एक मेंटॉर म्हणून आपण पाहू शकतो त्यांच्याजवळ जे जे जळव संघाचे वारंवार त्यांच्या माध्यमातून क्रिकेट शिकवलं जातं, क्रिकेट जगलं जातं. असं एक महत्वपूर्ण खेळाडू अर्थातच मुकुटरावजी म्हणजेच सर्वांचे लाडके आप्पा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती झाले विकेटचं पतन. आता मात्र नवीन बॅटर जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करतोय, संतोष आहे. चेंडू हवेमध्ये, त्या दरम्यान मिस्टर सनी जेल मात्र मिस होते. ओएस रन आउट आहे. विकेट कीपर आपण पाहतोय गुरुच्या स्वरूपामध्ये ही दुसरी विकेट प्राप्त केली जाते. नवीन बॅटर मिस्टर राम मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय अगदी एक धाव येत होती या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 वरती जाऊन पोहोचले. सामना चालू करा विनंती आहे. ओहो, अगदी मात्र या चेंडूवरती काय घडेल. या चेंडूवरती तिसरी विकेट जी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे, काय घडतंय. अगदी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे विस्कळीत केलंय बॅटिंग लाईनअप टीम जाना 11 जंगलवाडी संघाची. नवीन बॅटर या धावत मिस्टर निलेश आपण पाहतोय धावत जाताना मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा. प्रमोदजी चंद्रकांतजी पवार साहेब आपला देखील इथे महत्वाचा मान सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ देऊन आपणास देखील सन्मानित केलं जाईल. या प्रमोदजी पवार. अगदी हा चेंडू निर्धाव येतोय. चौथा चेंडू निर्धाव आलाय. मात्र फटका खेळला क्षेत्ररक्षक असेल. चेंडू फील्ड करतोय. अगदी याच्यावरती एक धाव, दुसऱ्या धावेचं कॉल फेकी केली जाते स्ट्रायकिंग एंड वरती. नाही, या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. या 5व्या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 11. मात्र शेवटचा चेंडू या ओव्हर मधील, या इनिंग मधील अगदी आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधील लास्ट डिलिव्हरी असेल. मुकुटरावजी टू बॅटर निलेश SP. अगदी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 12 धावांची गरज आहे विजयासाठी. 2 ओव्हर मध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज असणार आहे. विनंती आहे लगेचच या जाना 11 जंगलवाडी संघ मैदानामध्ये लगेच एंटर करायचं आहे. विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या.
गुरु. बारा चेंडू मध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. लेट्स प्ले. सामना चालू करायचा. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू. शुभम साळुंके टू बॅटर धर्मेंद्र पवार. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुदामा चषक 2024 चा महासंग्राम रणसंग्राम जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. एका बाजूला टीम आपण पाहतोय अर्थातच जे जळाव आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय जाना 11 जंगलवाडी. दोन्ही संघाच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न केले जातात त्या चषकावरती नाव कोरण्यासाठी. हो पहिला चेंडू अपील केली जाते. तर नंतर पाहायला गेलं तर अपील फेटाळून लावले. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव येत असताना आता मात्र 11 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान जगदीश केरेकर साहेब यांचा देखील इथे एक महत्वाचा मान सन्मान केला जातोय. जगदीश केरेकर साहेब आपला देखील इथे महत्वाचा मान सन्मान केला जाणार आहे. साहेब आपण देखील यायचं आहे. हो फटका खेळला जातोय पॉइंटच्या डोक्यावरतून. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या दरम्यान. तरी सुद्धा आपण पाहतोय धावा किती येणार आहेत. धावा येत आहेत 2. तिसऱ्या धावेचा कॉल असेल का. तिसरी देखील पूर्ण केली जाते. हो तिसरी देखील पूर्ण केली जाते. या दरम्यान आपण पाहतोय 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाते. 2 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. टीम जे जळाव संघ अगदी ज्योतिबाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आपण पाहतोय. अगदी ज्योतिबाच्या आपण पाहतोय आशीर्वादाने आज मात्र या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडतोय सर्व खेळाडू वर्ग. अगदी त्यांची मेहनत देखील असेल. नशिबाची साथ देखील यांच्या सोबत आहे. अगदी या प्रयत्न करणाऱ्या सोबत मेहनत करणाऱ्या सोबत नशीब 100% असतं असं बोललं जातं. तीच नशिबाची साथ देखील यांच्या सोबत असेल. पुढे सरसावून आलाय. फटका खेळला. क्षेत्ररक्षक होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. चेंडूवरती येते एक धाव. तीन चेंडू पूर्ण. 4 धावा. उलटो चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या दरम्यान विजय. झेल पकडली जाते म्हणजेच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. धर्माला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. नवीन बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये. सॅम जर्सी नंबर 18. त्यानं मागील स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना अगदी आपण पाहतोय संघाला विजय मिळवून दिला. तर तो सॅम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रुशियल मुवमेंट मध्ये आलाय. तो स्टॅकिंग एंड वरती खेळ करणार आहे. शुभमचा मात्र 4 चेंडू पूर्ण झालेत. अगदी आपण पाहतोय 4 चेंडू पूर्ण झालेत शुभमचे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 4च धावा. जे हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. शुभम पाहायला गेले तर फलंदाजी करत असताना स्वस्तात माघारी गेला परंतु गोलंदाजी करत असताना छाप सोडतोय. राईट झोनाला चेंडू. स्लोवर बाउन्सर आपण पाहतोय. याच्यावरती विकेट किपर कडून चूक गर्दन बायच्या स्वरूपाची धाव आपण पाहतोय. अगदी धावफलकावरती जोडावी लागणार आहे म्हणजेच 5 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. अगदी
5 धावा. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडली जाते. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलं जात आहे. या पहिल्या ओव्हर मध्ये 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केलेत गोलंदाज शुभमने. अर्थातच आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू, विजयासाठी 7 धाव्यांची गरज. क्रुशल मुकाबला जो 2 संघादरम्यान ही मॅच रंगली जाते. फायनलची मॅच आहे. अगदी विनंती असेल नवीन बॅटर मैदानामध्ये या. मिस्टर सँटी मैदानाच्या आतमध्ये असतील. आता मात्र 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. बॉलर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित, नॉन स्ट्रायकिंगला मिस्टर सँटी. बॉलिंग ट्रॅक वरती डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज जो कोण तयार करतो, अँगल क्रिएट करतो. अर्थातच आपण पाहतोय गोलंदाज शरद असेल. प्लेस प्लेस सामना चालू करा. विनंती असेल सामना संपल्यानंतर कोणीही घरी जायचं नाही, मैदान सोडायचं नाही. व्यासपीठासमोर रांगेत उभं राहायचं. तदनंतर पारितोषिक वितरण सोहळा केला जाणार आहे, याची देखील नोंद घ्या. लेट्स प्ले. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित असल्या अंडर प्रेशरच्या मॅचेस आतापर्यंत सुमितने भरपूर खेळून काढल्यात. पहिला चेंडू निर्धाव येतोय, रोखले. या चेंडूवरती एक धाव आली असती. धावची ते एस बॅटर आउट. पंचांचं बोट आकाशाकडे. मिस्टर सँटी मात्र बाद होत आहेत. तर मात्र 5 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. पाच चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. जो विश्वास कॅप्टनने दाखवलाय त्या विश्वासावरती खरे उतरतील का गोलंदाज शरद दादा? सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी गोलंदाजी गच्छाळ झाली होती, परंतु आता संध्याकाळचं सत्र आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्षेत्ररक्षक वर्ग आपण पाहतोय अगदी सिलीव पॉइंट मध्ये त्याला तैनात केलंय. विनंती असेल काळजी घ्या, चेंडू लागेल. फटका खेळलाय, चेंडू आकाशाला गवसणी घालून चेंडू हवेमध्ये. विजयाचा षटकार असेल का?
एक धाव दूर आहे, फक्त एक धाव दूर असेल. आता मात्र सामना टाय होतोय. सामना धावा टाय संपूर्णपणे आपण पाहतोय समान होताना पाहायला मिळतात. एक धाव फक्त शफल झाला आणि सरळ बिरकावून दिलाय. आकाशाला चुंबन देऊन सरळ चेंडू 6 धाव्यांसाठी गेलाय. अर्थातच आपण पाहतोय बॅटर सुमितच्या बॅट मधून. माझी चर्चा झाली होती की सुमित असले कारनामे करण्यात खूप सुप्रसिद्ध आहे. त्याने पुन्हा एकदा करून दाखवलंय. मागील स्पर्धेमध्ये देखील अशीच प्रेशर मधली मॅच जी मात्र त्याने हिसकावून आणली होती तेच पुन्हा एकदा करतोय. विजयाचा षटकार जे जळाव संघाचा आपण पाहतोय हुकमाचा एक बेस्ट फिनिशर याच स्पर्धेमध्ये झळकून आलाय. पुन्हा एकदा सुमितच्या माध्यमातून या स्पर्धेवरती नाव कोरलं जात आहे. सुदामा चषक 2024 चा विनर संघ आपण पाहतोय जे जळाव ज्योतिबाचा संघ. अगदी मात्र आपण यांना पाहतोय विजयाचा शिल्पकार ठरत असताना. द्वितीय पारितोषिकावरती थोडासा प्रयत्न कमी पडत असताना शुभम साळुंखे कॅप्टन अँड कंपनी अगदी थोडीशी दूर राहिले. अगदी सर्वांना विनंती असेल कुणी मैदान सोडून जायचं नाही. लगेचच मैदानाच्या समोर व्यासपीठाच्या समोर आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर आसनस्थ व्हायचं. सर्वांना विनंती आहे व्यासपीठाच्या खालती आसनस्थ व्हायचं आहे.